पोटचा पोरगा मेला तरी चिंता नाही. नाव लक्षात आलं? राष्ट्रीय संत गाडगे बाबा. उगाच प्रत्येक ग्रामपंचायतीच्या बोर्डवर फोटो नाही लागत, उगाच नाव नाहीये, तेवढा त्याग असतो. चिंता नाही, कसलीच नाही. एक सांगू का, सामान्य माणसाला कशाची चिंता आहे? कोणाला खायची चिंता आहे, कोणाला प्यायची चिंता आहे, कोणाला राहायची चिंता आहे, कोणाला नोकरीची चिंता आहे, कोणाला लग्नाची चिंता आहे, कोणाला मुलं व्हायची चिंता आहे, कोणाला मुलाच्या भवितव्याची चिंता आहे, कोणाला कशाची चिंता आहे. जगात अशी काही माणसं आहेत त्यांना याची चिंता आहे की मला काहीच चिंता कशी नाही, याची सुद्धा चिंता. पण साधूचं जीवन असे की त्याला कसलीच चिंता नाही. साधूला कसली चिंता नसते. एक उदाहरण आमचे गुरुबंधू फार गोड सांगत असतात, ते उदाहरण 2 मिनिटात म्हणतो. एक सावकार होता, सावकारानं विचारलं मुनिमाला आपली संपत्ती किती. मुनिमानं रोज रुजवात घेतली आणि मुनिमानं सांगितलं सावकार आपल्या 7 पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती आहे. खरं तर साधूचा त्या सावकाराचा चेहरा टवटवीत व्हायला पाहिजे होता, पण सावकाराचा चेहरा पडला. मुनिमानं विचारला एवढी संपत्ती मग चेहरा का पडला? सावकारानं सांगितलं बाबा 7 पिढ्या बसून खातील, पण 8वीचं काय याची चिंता. कितव्या पिढीची? 8व्या पिढीची. याचं औषध कुठे आहे मुनी मला माहित होतं. मुनिमानं सांगितलं सावकार 8व्या पिढीची चिंता ना. हो ना, 8व्या पिढीचं काय? समोरच्या डोंगरावर एक साधू राहतो, त्या साधूला जाऊन विचारा, ते साधू त्याचं उत्तर देते. सावकार साधूकडे गेला. साधूकडे जाताना रिकाम्या हाताने जायचं नसतं म्हणून त्याने सोबत काही फळं नेली. साधूचं दुपारचं जेवण झालं होतं. साधू निवांत चिंतन करत बसले होते. सावकारानं फळं तिथे ठेवली आणि फळं ठेवून दर्शन घेतलं. साधूने विचारले हे काय? म्हणजे फळ. उचल घेऊन जा. अहो महाराज मी तुमच्या करता आणले, माझं दुपारचं जेवण झालंय, मला लागत नाही. राहू द्या, संध्याकाळी काय मी येते. नाही, दुपारचं भरल्यावर संध्याकाळची चिंता मी करत नाही, उचल आणि घेऊन जा. सावकाराने पिशवी उचलली, सावकार निघाला. पण साधूला प्रश्न पडला सावकार नेमका आला कशाला होता? साधूने विचारलं सावकार काय यानं घडलं? सावकाराने सांगितलं ज्याच्या करता आलो होतो त्याचं उत्तर मिळालं, आता थांबू कशाला. तुमच्या लक्षात आलं की नाही कोण असतो? साधूने विचारलं पण नेमका तुम्हाला प्रश्न काय होता? म्हणे साधू महाराज मला चिंता होती की माझ्या 8व्या पिढीचं काय होईल, आणि हे मी कोणाला विचारायला आलो? ज्याला संध्याकाळच्या जेवणाची चिंता नाही त्याला विचारू कसं? असं जीवन, साधूचं जीवन चिंता रहित असतं, निश्चिंत असतं. आणि हेच परमार्थाचं काय आहे? खरं फळ आहे. खरा परमार्थी कोणता? ज्याचं जीवन चिंता रहित आहे, ज्याचं जीवन टवटवीत आहे, ज्याचा चेहरा कायम आनंदी आहे. नाही तर फोडीली गोवरी ऐशी दिशे तोंडावरी नाही. साधू टवटवीत. जगद्गुरु तुकोबाराकडे पहा. तू काय म्हणे खातो आनंदाचे लाडू. हे आनंदाच्या लाडूच्या पाठीमागची पूर्व पीठिका तुकोबाराच्या चरित्रातली. अहो एक तुम्हाला साधं सोपं गणित सांगू का? साधं सोपं गणित हे सांगतो. दुष्काळाची चिंता कोणाला आहे? ज्याच्या घरी गव्हाची थप्पी आहे, ज्वारीची थप्पी आहे, धान्याची थप्पी आहे, नोटाची थप्पी आहे, पाणी भरपूर आहे, त्याला दुष्काळाची चिंता आहे का? त्याला नसते चिंता. घरात काहीच नाही तरी चिंता नाही, हे विशेष असतं. नाही तर घरामध्ये भरपूर आहे त्याला चिंता नाही, यात काही विशेष नसतं. जगद्गुरु तुकोबाराच्या जीवनाचं जर आपण अवलोकन केलं
तर तुकोबाराला राहायला नीट घर नाही. तुकाराम महाराजाची एक बायको ती फाटक्या तोंडाची, एक बायको अन्न वाचून मरते, घरात अन्न धान्य नाही. असं असताना सुद्धा तुकोबाराचं जीवन चिंतारहित आहे. तुकोबारा आनंदाचे लाडू खातात. हे मात्र काय विशेष आहे खरंच. म्हणून या संसारिक लोकांना हेवा वाटतो पारमार्थिक लोकांचा. मी संस्थेत बुवा 3ऱ्या वर्षाला असताना टाळगाव चिखली ना, तिथलची माझी मधुकरी होती. मला चांगला आठवतो प्रसंग. मी मधुकरीला गेलो. त्या मधुकरी म्हणजे भिक्षा, मधुकरी शब्दाचा अर्थ कळतो ना, भिक्षा मागायला गेलो मी. तर त्या मधुकरी मधल्या एका बाईने मला विचारलं होतं, ती म्हणे महाराज तुमचा दिनक्रम काय असतो? म्हणजे ताई आम्ही सकाळी 4ला उठतो, म्हणजे तेव्हा उठायचो 4ला उठतो. मग इंद्रायणीचं स्नान, कारण बोधे बाबाच्या भट्टीतून निघालेलो होतो. इंद्रायणीचं स्नान करतो. आता कितीला उठतोय चंदू महाराजाला माहिती, मलाही माहिती ते कितीला उठतात. विठाला इंद्रायणीचं स्नान करतो. मग रूमवर येऊन नित्यनेम थोडा स्वाध्याय करतो. पुढे ज्ञानोबाराचं दर्शन प्रदक्षिणा करतो. मग 7 वाजता आम्ही संस्थेमध्ये जातो. नंतर 9 वाजेपर्यंत संस्थेचे पाठ चालतात. पुढं काय असतं महाराज? काही नाही, 9 ते 11 11:30 पर्यंत मधुकरीची वाट पाहतो. मग 11:30 वाजता मधुकरी येते. त्या बाईनं विचारलं मधुकरीत किती येतं तुम्हाला वाट्याला? काही नाही, 3 बाजरीच्या भाकरी, 1-2 चपात्या, एखादी ज्वारीची भाकर, मिसळलेलं कालवण, 3 वाट्या, आणि पाळी मॅनेजरच्या मनात आलं तर कोरडी भाजी थोडी. पाळी मॅनेजरच्या मनात आलं तर थोडी कोरडी भाजी असं मिळतं. मग दुपारी तुम्हाला गरम जेवण नसतं. संध्याकाळी काय असतं? तेव्हा मधुकरीची कालवणाची सोय नव्हती आळंदीत. आमच्यापर्यंत सुद्धा नव्हती. यांचा काळ तर आमच्या यादीचा आहे, पण आमच्यापर्यंतही नव्हतं. काही नाही ताई, चटणी भाकर, त्या दुपारच्या उरलेल्या भाकरी चटणी आम्ही खातो. म्हणजे संध्याकाळी जेवण कालवण नाही. त्या बाईनं मला विचारलं, म्हणे महाराज आमचं पोरग सकाळी 8ला उठतं, गिझरच्या पाण्याला स्नान करतं, वाटीभर बदामाचा हलवा खातं, 1 ग्लास दूध 2 चमचे बोनविटा टाकून पितं, शाळेत जाताना डब्बा घेऊन जातं, सोबत 10-20 रुपये नेतं, शाळेत गेल्यानंतर कुरकुरे मुरकुरे काय 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 खातं, शाळेतून घरी आल्याबरोबर संध्याकाळी 4-5 वाजता येतं तर 2 फळं खातं, फळं खाऊन संध्याकाळी पोटभर जेवतं, मग झोपतं. तरी आमच्या पोरांची थोबाड तोंड म्हणत नाही. आमच्या पोरांची थोबाड फोडीली गोवरी ऐशी दिशे तोंडावरी, आणि तुम्ही वाळलेले तुकडे खाता. तरी तुम्ही एवढे टवटवीत कसे? म्हणजे तेव्हा मी टवटवीतच होतो. तुम्ही एवढे टवटवीत कसे? तुमची आळंदीची महाराज मंडळी एवढी तेजदार कशी? मी त्या बाईला तेव्हा उत्तर दिलं होतं. वय लहान होतं पण उत्तर फार गोड सुचलं होतं. मी त्या बाईला उत्तर दिलं होतं, म्हणलं ताई तुमची पोरं खातात ते अन्न आहे, आणि आम्ही खातो ते आमच्या ज्ञानाईचा प्रसाद आहे, म्हणून ही किंमत आहे, म्हणून ही टवटवीतपणा आहे, म्हणून हे चैतन्य. मग संसारातल्या माणसाला हेवा वाटतो. जेव्हा तुकोबाराच्या चरित्राचं अवलोकन करतात ना माणसं, तेव्हा त्यांना वाटतं की बाबा दुष्काळ पडला तरी हा बाबा बरं झालं म्हणतो. ही निश्चिंतता आली कुठून? बायको मेली तरी बाबाला चिंता नाही, ही निश्चिंतता आली. घरामध्ये गावातला पाटील धड बोलत नाही. महाराज गावातही कोणी बोलत नव्हतो. तुकाराम महाराजाला व्यापाराकरता 200 रुपये आताचे तेव्हा हो नसतील, काहीच परिभाषा असेल, 200 रुपये पाहिजे होते. तर गावातल्या सावकारानं 200 रुपयाचं कर्ज दिलं नाही तुकोबाराने. कोणीच एकाही सावकारानं दिलं नाही. शेवटी तुकोबाराच्या मेवण्यानं म्हणजे बायकोच्या बापानं वशिला लावला. झोपले, आता पक्के झोपलेले दिसते. बायकोचा बाप कोण असतो? मेवना कसं ऐकून घेतलं तुम्ही? झोपले का नाही? मला तर शंकाच तुम्हाला नाते गोते कळतात का नाही याच्यात. तर विचारतो चेंद, काय रे बाळा, आपल्या आईचा भाऊ आपला कोण लागतो? वडिलाचा भाऊ, वडिलाचे वडील, बाबा. बरं, वडिलाची आई बायको. दुसरं काय? वडिलाची आई कोण लागते? हा, कोण? वडिलाची आई आपली कोण लागते? आईची. आईचा भाऊ, आईची आई, आईचे वडील, आईचे मालक. आईचे मालक म्हणजे आईचा पती कोण लागतो आपला? बाबा. धन्यवाद. विचारलं. मी सांगत काय होतो की 200 रुपयाचे होऊन 200 रुपये
बायकोच्या म्हणजे तुकाराम महाराजाला त्यांच्या मेवण्याने वशिला लावला, म्हणजे बायकोच्या बापाने. आता थोडी जागी झाली, काही अडचण नाही. तेव्हा मिळाले, म्हणजे अशीच स्थिती आहे. गावात कोणी मानत नाही, घरात काही खायला नाही, बायको धड नाही, मुलगा सुद्धा अन्न वाचून मरतय तुको भरायचं, तरी तुको भरायचं जीवन तू का म्हणे खातो आनंदाचे लाडू, हेवा वाटतो. मग लोक विचारतात, तुकाराम महाराज ही जी निश्चिंतता आहे ना तुमच्या जीवनात दिसून येते, सर्व चारी बाजूला दुःखाचा डोंगर आहे तरी तुमचं जीवन चिंता रहित आहे, हे नेमकं झालं कसं, हे तुमचं जीवन चिंता रहित झालं कसं? महाराज म्हणतात, आम्हाला संसाराचं फळ विरक्ती मिळाली आणि परमार्थाचं फळ निश्चिंती मिळाली. म्हणजे नेमकं घडलं काय मिळाल्यावर माणसाच्या जीवनात जीवन निश्चिंत होतं? हाच विचार महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात हे निश्चिंती काय झाली? कारण काय? आम्हाला हातामध्ये सापडलंय वस्तू. काय सापडलं? काय सापडलं हे नाही सांगितलं महाराजांनी, पण आमचं जीवन चिंतारहित झालं, आमच्या जीवनात निश्चिंतता प्राप्त झाली हे सांगितलं. मग आपल्याला चिंतन असं करायचंय, महाराजाला नेमकं काय सापडलं? त्याचं दोन अंगाने चिंतन करता येईल आपल्याला. एक अंग असं आहे, जीवनात कोणतंही साध्य फुकट प्राप्त होत नसतं, त्याच्या आधी काही टप्पे असतात. काय टप्पे असतात? पहिला टप्पा असतो चांगला संकल्प झाला पाहिजे, दुसरा टप्पा असतो चांगली साधना घडली पाहिजे, मग तिसरा टप्पा असतो जीवनात साध्य प्राप्त होतं. महाराजांना जे सापडलं ते नेमकं काय सापडलं होतं याचा करता आपण एक विचार केला पाहिजे. महाराजांनी काय शोधण्याचा संकल्प केला होता, महाराजांनी ते सापडण्याकरता कोणती साधना केली होती, म्हणजेच महाराजांना काय सापडलं. एक अंगाने चिंतन करता येईल आणि दुसऱ्या अंगाने चिंतन असं करता येईल. महाराजांनी या अभंगामध्ये जे 6 परिणाम सांगितलेले आहेत, कोणते कोणते? आमचं जीवन निश्चिंत झालं, मनाची धाव संपली, इंद्रियाची समाधान झालं, आता आम्हाला कोणाचा हेवा वाटत नाही, आमच्या जीवनातली सगळी कर्म संपून गेली आणि आमच्या जीवनातली कामना संपली. हे 6 परिणाम सांगितले. हे 6 परिणाम माणसाला काय सापडल्यावर होतात या अंगानं चिंतन केलं तर मग आपल्या लक्षात येईल की महाराजांना नेमकं काय सापडलं. पहिला मुद्दा पहा. पहिला मुद्दा काय? महाराजांनी नेमका कशाचा संकल्प केला? ऐका. जगद्गुरु तुकोबराची बायको गेली, दुष्काळ पडला, आई वडील गेले आणि महाराजांना संसाराचं दुःख रूपत्व कळालं. कारण पंचदशीकार सांगतात, दोष दृष्टी हे संसाराचं हेतू आहे, वैराग्याचा हेतू आहे, जिहासा हे त्याचं स्वरूप आहे आणि पुनर्भोगेश्वर दीनता हे त्याचं कार्य आहे. संसाराचं दुःख रूपत्व कळालं. बायको मेली आणि महाराजांनी डोंगर गाठला, विरक्ती निर्माण झाली. एरवी संसारात कोणाच्या बायका मरत नाही असं समजू नका, खूप जणांच्या मरतात, पण बायको मेल्यानंतर भजन करणारे फार थोडे असतात. नाहीतर एखाद्याची बायको व्यवहारात मिली तर माणसं काय करतात? दुसरी लगेच होय. कोण म्हणलं की दुसरी करतात? नाही करतात, थांबत नाही. एक तर व्यसनाच्या अधीन जातात, नाहीतर दुसरी करतात. माणसं अशी होतात. पण तुकोबरा व्यसनाधीन झाली नाही किंवा दुसरी केली नाही, दुसरी जी होती ती आधीच होती, नाही केली. महाराजांनी डोंगर गाठला आणि साधना केली. जेव्हा हे लोकांचं दुःखरूपत्व संसाराचं कळालं तेव्हा महाराजांनी जीवनात एक संकल्प निर्माण झाला. काय संकल्प निर्माण झाला? तो का म्हणे त्यांचा संग मोहे झाला,
शोधित विठ्ठला जाऊ आता. म्हणजे महाराजांच्या अंतःकरणात संकल्प कशाचा आहे? परमात्मा शोधण्याचा आहे. दुसरं पहा, महाराजांनी साधना तरी काय केली? विठो सापडावया हाती, विठो सापडावया हाती, हवी झाली एक गती. आम्हाला परमात्मा शोधण्याकरता एक गती प्राप्त झाली. काय? त्याचं तिसरं चरण फार गोडे. एकलिया भाव बळे कई सापडे तो काळे, पण वैष्णवांच्या मेळे उभा ठाके ठाकेसी. वैष्णवाच्या संगतीत साधना घडली, प्रभूची सेवा घडली की तो सापडत असतो. अशी साधना महाराजांनी संत प्रेरित संतांनी सांगितलेली साधना केली. म्हणजे ऐका, संकल्प काय होता? देव शोधण्याचा. साधना काय होती? देव सापडण्याकरता. मग महाराजाला सापडलं काय? परमात्मा सापडला. कारण एक आहे, परमात्मा सापडला मग जीवन निश्चिंत झालं. एक झालं. दुसरं पहा, या अभंगातले सगळे चरण पाहू नका, एकच चरण पहा. आमचं जीवन चिंतारहित झालं. काय सापडल्यावर जीवन चिंतारहित होतो? एखादं पैशाचं बंडल सापडलं म्हणजे जीवन चिंतारहित झालं असं समजता तुम्ही? मुळीच नाही. जडाच्या प्राप्तीमध्ये जीवन चिंतारहित होत नाही. बरं, फार प्रतिष्ठा प्राप्त झाली म्हणजे जीवन चिंतारहित होतं असंही समजू नका. प्रतिष्ठेमध्ये वाढलिया मान न मानावी निश्चिंते, तुकोबाराचं वचन आहे. प्रतिष्ठा वाढली म्हणजे जीवन चिंतारहित होत नाही. उलट पक्षी सांगू, जड माणसाच्या जीवनातली चिंता घालवत नाही, जड माणसाच्या जीवनातली चिंता वाढवतं. कल्पना करा, एकाला रोज अमरावतीला जावं लागायचं. अमरावती किती इथून? 27 किलोमीटर आहे. रोज त्याला कामानिमित्त अमरावतीला जावं लागायचं. रोजची कटकट पेटून रिक्षा पकडा, लोणीला उतरा, लोणीतून गाडी पकडा, मग अमरावतीला जा. रोज त्याला कटकट होती, रोज चिंता. घर सोडलं की जागा भेटते की नाही, जागा भेटते की नाही. फार कंटाळला, फार चिंताग्रस्त झाला. रोज चिंता चिंता, जागा भेटते की नाही, वेळेवर आपण पोहोचलो की नाही. बरं, पोहोचलो नाही तर साहेब काय म्हणतील, सगळ्या चिंता चिंता त्याला. मग त्यानं काय केलं? काम धंदा करून 10-20 हजार रुपये कमवले, जमा केले. मित्राकडून 10-20 हजार रुपये घेतले. 3 दिवस बायको झोडपून मोकळी केली, जाय तुझ्या माहेरावरून पैसे आण म्हणून. तिने माहेरावरून पैसे आणले. असे 50-60 हजार रुपये झाले. आणि एवढे पैसे झाल्यावर त्याने 2 व्हीलर घेतली, मोटरसायकल. चिंता मिटली की नाही? झोपले का काय? चिंता मिटली का नाही? मिटली का नाही दादा चिंता? प्रवासाची चिंता मिटली का वाढली? एक मिटली, पण किती वाढली ऐका. आता नुसती गाडी पाण्यावर नाही नाव चालत. सध्या पाणी सुद्धा चिंतेचा विषय, तो भाग सोडा. हो, पाणी पाण्यावर नाही चालत. सध्याचा काळच एवढा विषय आहे. पेट्रोल स्वस्त होत चालेल, पाणी महाग होत चालले. डिझेल पेट्रोलचे भाव काय व्हायला लागले? कमी. आणि पाण्याचे प्रश्न वाढत चाललेले. अवघड काळ आहे. कारण आपण एवढ्या संपन्न देशामध्ये, म्हणजे संपन्नतेनं आपण वागलो आतापर्यंत, त्याचेही फल आहेत. पेट्रोल लागतं, तेवढी चिंता नाही. रस्त्यात टायर पंक्चर झालं तर, गाडी कुठं धडकली तर, आणि सगळ्यात मोठी चिंता सांगू, मित्रानं मागितली तर, ही मोठी चिंता आहे. म्हणून जडाची प्राप्ती चिंता वाढवते. जडाची प्राप्ती जीवनातली चिंता कमी करत नाही, कमी होत नाही चिंता, मग काय वाढते. म्हणून जडाच्या संग्रहानं चिंता कमी होत नाही, जीवन चिंतारहित होत नाही. जीवाच्या संग्रहानं तरी चिंता कमी होते का? असं समजू नका. एखाद्याच्या फार तारखा वाढल्या म्हणजे तो फार निश्चिंत असतो. वाढली उलट चिंता. काय चिंता वाढली? एक सांगू का? जर आमच्या भाषेतलं जर व्यवहारिक बोलतो, काय कीर्तन या क्षेत्राच्या स्टेजवर येणं अवघड, इथं आल्यानंतर समाजानं स्वीकारणं अवघड. म्हणजे मार्केटमध्ये येणं अवघड, पण मार्केट टिकवणं त्याच्यापेक्षा. कारण सध्याचा समाज असा झाला महाराज, काय सांगावं हा प्रश्न आहे सोप लोकांना. सोपं सांगावं तर लोक म्हणतात महाराजांनी माहित असलेलं सांगितलं. बरं, समाजाला अवघड सांगावं तुला उठता उठता म्हणतात महाराजाला अजून फोडून सांगता येत नाही. हे फोडून सांगणं मला अजून कळालेलं नाही.
कीर्तन जर जास्त वेळ करावं तर लोक म्हणतात त्याला या महिन्यात तारीख भेटलीच नव्हती का. कीर्तन लवकर उरकावं तर लोक म्हणतात महाराजाचं भांडवल 10ला संपलं. मोठं अवघड. सध्या समाजात फिरताना एक सांगू का, लोकांच्या कीर्तन संस्थेकडून अपेक्षा जरूर पाहिजे, पण चांगल्या पाहिजे. पण सध्या समाजाच्या या गादीवरून फाजील अपेक्षा वाढल्या. सध्या लोकांना वाटतं 2 तास आम्हाला प्रबोधन होऊ नये, मनोरंजन व्हावं, अपेक्षा वाढली. आणि मग एक आहे, आपण ज्या क्षेत्रात उतरलो ना, त्या क्षेत्रामध्ये उतरल्यानंतर तसं वागावं येईल, तो भाग निराळा. पण अपेक्षा बिघडल्या महाराज समाजाच्या, सगळ्याच नाही पण बऱ्यापैकी. अजून अशी काही गावं आहेत, सेवेधारी गावं आहेत महाराज. मी सकाळपासून आपल्या गावात आहे, आल्यानंतर सर्व ग्रामस्थ मंडळीचा आदर सत्कार पाहून मला फार आनंद वाटला. कारण एक आहे, सप्ताह 50वा आहे, उत्सव आहे आणि उत्साह सुद्धा आहे. नाहीतर गावोगावी पिळून ठेवलेले पोतेऱ्यासारखे सप्ते झाले महाराज. ज्या गावात सप्ताह जास्त आहेत त्या गावाचे असे हाल आहेत. उत्सव आहे पण उत्साहच नाही लोकांच्या अंगात. मंडप असतो कसा तरी डोकाला लागणारा, पकवाचा असतो त्याला धड शाही नाही का धड धूमपान नाही, वाजवणारे तरी विचारूच ना, दुखतय खोब्यात. आणि त्याला जर विचारलं बाबा सम कुठे, तो महाराज तुम्हाला कुठं पाहिजे, या तयारीची पकवायची. आणि टाळ करायचं तर विचारूच नका, इतकं टाळकं दुखतं महाराज काय काय ठिकाणी. आता कधी कधी काय होतं, प्रमाण म्हणायला तर त्रास होतो. मी एका गावात टाळ करावं, जरा उचला ना, प्रमाण उचला असं मी म्हणलो. त्याच्यातले टाळकरी 3 जण आले, तरी मलाच उचललं. नशीब 4 आले नाही असे टाळकरी. माईक सिस्टीम तर विचारूच नका. माईक सिस्टीम अशी असते ट्रॅक्टरवरच्या टेप सारखी. तुला ट्रॅक्टरवरचा टेप कसा असतो माहिती, ट्रॅक्टरवरचा टेप ड्रायव्हर सोडून सगळ्या गावाला ऐकायला. तुम्ही अजून निरीक्षण करा, ट्रॅक्टरवरचा टेप फक्त ड्रायव्हरला तेवढा ऐकायला येत नाही, तर गाव झोपून ऐकत. काय काय गावची माईक सिस्टीम अशी असते, रदर दगड टाकलं तरी हुका चू म्हणत नाही. एका गावात तर गेलो होता, त्या कार्यक्रमाला गेलो, तो माईकवाला मला महाराज माईक आहे पण स्टँड नाही. तिने हातात हे जमणार नाही म्हणलं, ऑर्केस्ट्रा आहे का काय, स्टँडची व्यवस्था कर. त्यानं असं डोकं चालवलं, बकेट भर वाळू आणली, त्याच्यात काठी रवली आणि त्याला माईक बांधली. पण झालं काय, मी कीर्तनाला उभं राहिलो, ज्याने सुरुवात केली तो माझ्यापेक्षा उंच होता. मी कीर्तनाला गेल्यानंतर तोंड माईक पर्यंत जाईन आणि माईक काय खाली येईना. मी माईक वाल्याला विचारलं काय स्थिती, ती महाराज आता असंच. आता काय करावं, तेवढ्या त्या टाळकं चालवलं, पळत गेला आणि 2 मिनिटं आणून माझ्या पायाखाली दिले. पूर्ण कीर्तन त्या विटेवर उभं राहून केलं. त्या दिवशी मला अर्थ लागला, हा बाबा युगी 28 कसा विटेवर उभा राहिला. किती अवघड स्थिती आहे. पण इथं जर पाहिलं ना तर इथं सगळी व्यवस्था, केवळ उत्सव नाही, 50वा उत्सव नाहीये, फक्त सप्ताहाचे दिवस लोटले जात नाही, उत्साह सुद्धा आहे. सुंदर टाळकरी आहे. टाळ जरा मोठे पाहिजे होते पण टाळकरी सुंदर आहे. नाही इकडे विदर्भाचाच शेती, विदर्भात टाळले बारीक असतात, टाळकरी सुंदर आहेत. पप्पाजी तर विचारूच नका, सर्वांना शांत करणारे चंद्रकांत महाराज आहेत. गाणारे सुंदर आहे. माईक सिस्टीम पण चांगली, सुंदर माईक सिस्टीम सुंदर आहे. श्रोते सुंदर आहे, गाणारे सुंदर, वाजवणारे सुंदर, माईक सिस्टीम सुंदर, श्रोते सुंदर. कीर्तनकार काय बिलिंदर आहे का? कीर्तनकार सुद्धा फार सुंदर ठेवले. असो, उत्सवही आहे आणि उत्साह आहे. सगळ्यात मला काय आवडलं, मगाशी मी जेवणाच्या आधी गॅलरीत उभा होतो आणि तुमच्या गावातली दिंडी निघाली होती. त्याला नाव काय तुमच्याकडे पाटील? शरगत. शरगत. काय आनंद महाराज. त्यातली त्या दिंडीमध्ये नाचणारी सर्व तरुण मुलं होती, हे मला फार आनंद वाटला. नाही तो गावोगावी दिंड्यामध्ये असतात, चिल्लर नाही तो फाटक्या नोटा. पण इथे जमेची बाजू की तरुणांची संख्या दिंडीत होती, असे नाचत होते महाराज. मला एवढा आनंद झाला. शांताबाई आले ज्ञानोबा तुकोबाकडे. तुम्हाला चांगलंच पटलेलं दिसतंय, बरं ना.
किती चांगलं. तर ना भाग्यवंत नटे हरी कीर्तनाला, नटे हरी कीर्तनाला, नटे हरी कीर्तनाला. सांगत असतो, ज्या गावातली तरुण सुसंस्कारी त्या गावाचं भविष्य फार चांगलं असतं. तरुण माणसं ज्या गावातली तरुण संस्कारक्षम आहे त्या गावाचं भविष्य कसं चांगलं असतं. त्याचं एक छोटंसं उदाहरण सांगतो. माझ्या पुरुषांपेक्षा माता माऊल्यांना हे उदाहरण लवकर कळेल. लहान पोरगी असते, ती घरात येते, आई स्वयंपाकाला बसली, किती बसते, आई मला पोळी करायची. तिला जमत नाही, पण आईच्या लक्षात येतं आज न उद्या शिकलीच पाहिजे पोरगी, म्हणून ती भाकर करता करता, चपाती करता करता थोडंसं पीठ तिला देते. ती भाकर करते, जमत नाही. दुसऱ्या दिवशी परत देते, जमत नाही. असे 8-10 दिवस गेले की एक दिवशी पोरगी भाकर चांगली थापते. लहान असते, भाकर चांगली भाजते आणि सुंदर भाकर झाली. भाकरच म्हणता ना तुम्ही? भाकर सुंदर झाली की हातामध्ये ती भाकर घेते, आईला दाखवते, आई बघ मी भाकर केली. आईला आनंद होतो. बापाकडे जाते, बाबा बघा मी भाकर केली. बापालाही आनंद होतो. गावात सगळ्या गावात फिरते, सगळ्याला सांगते, बघा मी भाकर कशी केली, बघा मी कशी भाकर केली. सगळं गाव तिचं कौतुक करतं, सर्वांना आनंद होतो. पण सगळ्यात जास्त आनंद तिच्या आईला होतो. का आईला आनंद होतो? त्याची 2 कारण असतात. पहिलं कारण हे असतं की माझ्या पोरीला भाकर करता आली, हा आनंद असतो, एक आई येते. आणि दुसरं कारण हे असतं, तिला असं लक्षात येतं आता माहेराला 4 दिवस जरी जाऊन राहिले तर चूल बंद पडणार नाही. हे समाधान असतं. म्हणजे ज्या गावात जिथे तरुण मंडळी चांगल्या कार्यात आहेत त्या गावामध्ये हे कार्य दिसून येतं. म्हणजे एक वाक्य बोलू का? चांगलं कार्य घडण्याकरता 2 गोष्टी घडणं फार गरजेचं असतं. काय? म्हाताऱ्यांनी कर्मटपणा सोडला पाहिजे, तरुणांनी उर्मटपणा सोडला पाहिजे. ज्या ठिकाणी जुनी मंडळी कर्मट नाहीत, मुलांना ऍडजस्ट करून घेणारी आहे, आणि ज्या गावातले तरुण उर्मट नाहीत, थोरांच्या सल्ल्यानं चालतात, त्या गावात चांगलं कार्य घडतं. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे शेलुगुणचा हा उत्सव आहे. म्हणजे उत्सवही आहे आणि ते उत्साह सुद्धा आहे. म्हणून साधू संतांनी सांगितलं कीर्तनाचा समारंभ. गोपीगीतामध्ये कथेबद्दल काय सांगितलं? श्रीमंत कथा कशी असली पाहिजे? श्रीमंत कथा असली पाहिजे, श्रेष्ठ कथा असली पाहिजे. श्रीमंत कथा म्हणजे काय? श्रीमंत कथा म्हणजे केवळ तेवढी श्रीमंती नाही बरं. कोणती? जाऊ द्या, जाणकारांच्या लक्षात येईल. तेवढी श्रीमंती नाही. श्रीमंतीची म्हणजे काय? सर्व श्रद्धावान माणसं असावी, सर्व प्रेमळ माणसं असावी, तर काय असती? खरी श्रीमंती असते कथेची. एका विचाराची माणसं असावी, एका रसाचे ग्रहण करणारी माणसं असावी. म्हणून माझी जातीचे मज भेटो कोणी म्हणजे माझ्या वृत्तीची. केवळ तेला ते, पोळ्याला कोळी, साड्याला साडी असं नाही, माझ्या वृत्तीची अशी माणसं एका जागी येणं. पण सांगू का, आपल्या गावात एक संस्कार ठीक आहे, पण गावोगावी विडंबन झालं. मी इथून बाजूला आलो होतो की लोकांच्या अपेक्षा फार विचित्र झाल्या या संस्थेकडून. आणि मग काय, त्या कीर्तन नावाच्या क्षेत्रामध्ये जेव्हा उतरलं जातं तेव्हा फार किती प्रतिष्ठा वाढत, टेन्शन वाढतं. बोरीला आपण हा भंग घेतला होता, हे चिंतन सांगितलं होतं. मग शेरूला काय सांगावं? शेरूला हे सांगितलं, बडनेऱ्याला काय सांगावं? बडनेऱ्याला हे सांगितलं, अमरावतीला काय सांगावं? हा, हे काय विशिष्टच माणसं चिंता करतात. तो भाग निराळा. आता काय म्हणतात महाराज? जाऊ दे, आपला तो विषय नाही. सांगण्याचं तात्पर्य असं की तुम्ही एखाद्या क्षेत्रात येता हे महत्वाचं नाही, तिथं तुम्ही टिकता किती हे फार महत्वाचं असतं. टिकण्याकरता जास्त कष्ट करावे लागतात. हे अपेक्षा वाढल्या की म्हणून समाजातली प्रतिष्ठा वाढली म्हणजे जीवन चिंतारहित होत नाही. जडाचा संग्रह झाला म्हणजे चिंतारहित जीवन होत नाही. महाराज, कशानं होत नाही, कशानं होत नाही हे सांगून वेळ नका घालू. कशानं होतं तेवढं सांगा, मोकळं व्हा. ते सदानंद गुरुजी दृष्टांत फार गोड सांगायचे. हो, ते सदानंद गुरुजी म्हणायचे, सत्यनारायणाची पोथी असली, पूजा असली, आणि लोकांना जर आपण बोलवायला गेलो किंवा आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा आहे, लोक पहिलं विचारतात आरती किती वाजता? आरती किती वाजता? मग सांगितलं जातं 11:15 आरती चालू होईल, 12ला संपेल, मग जेवण.
भटजी बोला यायला उशीर झाला होता, पूजा मांडलेली होती, सत्यनारायणाची पूजा चालू होती, लोकही 11:15च्या ठेप्याला बरोबर पोहोचले होते. तेवढ्यात घरातला यजमान आला आणि भटजीबाच्या कानात म्हणला, भटजीबा आमटी जे वरण होतं ते सांडले आणि एकदा लोक गेले की परत येणार नाही, मग एक करा, तुमची पोथी थोडी लांब व्हा, पूजा थोडी लांब व्हा. आता ते काय कीर्तन का लांबवता यायला? भटजी म्हणा आता पोथी कशी लांबवावी? भटजीपण चालू केलेलं होतं. मग त्या कलावतीने काय केलं, सत्यनारायणाची महापूजा केली, तिला सुंदर अशी मुलगी झालेली आहे, तिचं लग्न झालेलं आहे. मग तो साधूवानी आपल्या जावायला घेऊन परदेशामध्ये व्यापाराकरता गेलेला आहे. व्यापाराला गेला असताना व्यापार चांगला झाला. व्यापार संपन्न झाल्यानंतर साधूवानी आपल्या जावायला घेऊन परतीचा प्रवास करत होता. प्रवास करत असताना सत्यनारायण भगवंताने विचार केला, खरंच याची माझ्यावर श्रद्धा आहे का? पण सत्यनारायण भगवंताने एका पांतस्ताचं रूप धारण केलं आणि त्या साधूवाण्याला विचारलं, अरे साधूवाण्या, तुझ्या नौकेमध्ये काय आहे? साधूवाण्याला वाटलं दुष्काळाचे दिवस आहेत, चोर लुटेरा असेल तर काय करावं. त्या साधूवाण्याने सांगितलं, हे बाबा, माझ्या नौकेमध्ये पानं आहे. खोटं बोलला, नौकेमध्ये पानं आहेत. आणि भटजीबांना कोथा लांबवायला चान्स सापडला. भटजीबांनी चालू केलं. ती पानं म्हणतात तर बोरीची म्हणत नव्हती, ती पानं म्हणतात तर लिंबाची नव्हती, ती पानं म्हणतात तर बेसरमाची नव्हती, ती पानं म्हणतात तर लवंगेची नव्हती, ती पानं म्हणतात तर नारळाची नव्हती, ती पानं म्हणतात तर बदामाची नव्हती, ती पानं म्हणतात तर बाबळीची नव्हती, ती पानं म्हणतात तर कापसीची नव्हती बरं का, ती पानं म्हणतात तर सोयाबीनची नव्हती, ती पानं म्हणतात तर नागिनीची नव्हती, ती पानं म्हणतात तर तुरीची नव्हती, ती पानं म्हणतात तर सराट्याची नव्हती बरं का, ती पानं म्हणतात तर म्हशी नव्हती, ती पानं म्हणतात तर अशी पानं असतात का? कसं ऐकतात? पानं याची नव्हती, त्याची नव्हती, त्याची नव्हती. एक माणूस मोठा रागानं उठला, ओ भटजीबा, कशाची नव्हती ते सांगू नका, कशाची होती तेवढं सांगा आणि मोकळं व्हा. भटजीबा म्हणले, ती पानं म्हणतात तर आमटीची होती बरं का. महाराज, यानं जीवन चिंता रहित होत नाही, जगानं जीवन चिंता रहित होत नाही, प्रतिष्ठेनं जीवन चिंता रहित होत नाही, हे सांगत बसू नका. आम्हाला फक्त एक सांगा, जीवन चिंता रहित काय मिळाल्यावर होतं त्याचं उत्तर आहे का? मग तुकोबारायचंच वचन आहे. तुकोबाराय म्हणतात, हरी आला हाता मग कैसी महाराज म्हणतात, हरी आला हाता. एकदा हरी आपल्या हाताला आला की जीवन चिंता रहित होतं. किती प्रमाण सांगू? तुकोबारायचे भरपूर पण. चिंता करिता हरली कोणी? नारायणी. कधी पण अंग संगे मेनता दोघे जणी. किंवा महाराज म्हणतात, बळीयाचा अंग संग झाला आता, नाही भय चिंता तुका म्हणे. किंवा मुक्तीची चिंता, दैन्य नाही दरिद्रता, पण कधी तुका म्हणे भरता पांडुरंग ओळलिया. आमच्या हातामध्ये काय आला? आमच्या हातात परमात्मा आला म्हणजे आमचं जीवन चिंता रहित झालं. मग महाराजांच्या हातात काय सापडलं? महाराजांना परमात्मा सापडला. आता ऐका, परमात्मा सापडला, पण शब्द वापरताना महाराजांनी शब्द वापरला हाती. हो, सापडला हाती. या हाती म्हणण्यामध्ये बराच भाव मला दिसून येतो. तो भाव थोडक्यात सांगतो. काय भाव आहे बाळा? हा काय रे? पेढा? आमच्या नशिबाला कशाचा पेढा? तू सांग काय रे? गोळ. त्यानं पेढा, तुला पेढा दिसतो काय? तरी म्हणलं मोगापासून एवढं बारीक काय बघत. हा, यानं ओळखलं बरोबर. काय रे? गोळ. कोणाच्या हातात आहे? माझ्या हातात आहे. आता गुळ माझ्या हातात आहे म्हणजे याचं काय करायचं हे कोण ठरवेल? मी ठरवेल. मला जर वाटलं हा गुळ तुला द्यावा तर मी देऊ शकतो, पण मी देणार नाही. मला वाटलं हा गुळ चोपदाराला द्यावा तर मी देऊ शकतो, एवढ्या लांब कसा देता येणार नाही. म्हणजे हा गुळ माझ्या हातात आहे याचा अर्थच काय? या गुळाचा कसा वापर करायचा हे कोण ठरवू शकतं? मी ठरवू शकतो. कारण हा गुळ काय आहे? माझ्या हातात आहे आणि मी ठरवलं याचं काय करायचं. विचार आहे का? माझ्या हातात गुळ आहे याचा अर्थ काय? मला पाहिजे तेव्हा पाहिजे तसं त्याला वापरता येतं.
आमच्या परमात्मा हातात आला, हरी आला हातात. याचा अर्थ काय? आम्हाला पाहिजे तसं त्याला वापरता येतं. आम्ही जर त्याला म्हणलो ना, ए शेती एवढं खुरपून घे, खुरपतो, म्हणायची गरजही नाही. चिंतिल्या रोकडे मनोरथ म्हणायची सुद्धा. ह्याच्यापेक्षा समर्पक प्रमाणे न सांगता तरी सर्व सांगण्याची गरज नाही, मना न करत. त्याला का चोकोबाने सांगितलं होतं का माझ्या बायकोचं बाळणपण कर म्हणून? केलं ना, मनाने जाऊन कर, मनाने करतो. आता पाहिजे तसं. आम्हाला जर वाटलं हा वाल्यासारखा पापी आहे पण याच्यात तुझं प्रेम उतरलं पाहिजे, तर आम्ही उतरवू शकतो. कारण परमात्मा आमच्या काय आहे? हातात आहे. आम्हाला वाटलं भिंतीला देवत्व द्यावं, मग आपण काय चिंतन करतो, जगात मंदिराला भिंती आहेत पण आळंदीमध्ये भिंतीला मंदिर आहे. देऊ शकतो कारण हाती आमच्या तो हातात आहे. म्हणजे पाहिजे त्याला पाहिजे तसं आम्हाला वापरता येतं, याचा अर्थ आहे हाती आला. हो, एकच ओवी सांगतो, विषय तुमच्या लक्षात येईल. गोड ओवी आहे. महाराज म्हणतात, जे पुरुषार्थ सिद्धी चवथी पुढे काय घेऊन आपुले हाती निघाला भक्तीपंथी जगाते. महात्म्याच्या हातामध्ये असतो तो परमात्मा, म्हणून तर महात्मा म्हणू शकतो. देव घ्या कोणी, 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 हातात येणं. अजून एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रीला म्हणू लागली, अगं चल चल अमरावतीला फार सुंदर साड्याचा सेल आला, आपण सेल मध्ये जाऊन साड्या घेऊन येऊ. ती म्हणजे चल. अगं ती म्हणजे आपण तुझ्या नवऱ्याला तर विचार, त्याला काय विचारायची गरज आहे, तो माझ्या हातात आहे, तो माझ्या हातात आहे. म्हणजे काय, हे म्हणेल तसा तो वागतो. माझ्या पैसे हातात आहेत, मला पाहिजे तेव्हा देता येतात. तसं परमात्मा आमच्या हाती सापडला म्हणजे झालं काय, आम्हाला पाहिजे तसं वापरता येतं. गुरुवर्य वैकुंठवासी म्हटलं, जगन्नाथांना म्हणायचे, हारी ओळखणं वेगळं, हारी कळणं वेगळं, हारी होणं वेगळं आणि हारी हाताला येणं वेगळं. हे केवळ भक्त हृदयामध्ये शक्य आहे, अन्यथा हे शक्य नाही. महाराज म्हणतात, सापडला हाती, सापडला हाती तरी झाली हे निश्चिंती. आमचं जीवन तो परमात्मा हातामध्ये आल्यामुळे आता आम्हाला कसली चिंता नाही, खाण्याची नाही, पिण्याची नाही, राहण्याची नाही. कारण का, आमच्या सर्व चिंतेचं निवारण करणारा परमात्मा आहे. म्हणून चोखोबराच्या बायकोच्या बाळपणाची चिंता चोखोबरायला पाहिजे होती, पण त्यांना नाही. तुझं लागली सकळ चिंता, आता त्याला सर्व चिंता लागली. पण आमची चिंता त्यानं त्याच्या डोक्यावर घेतल्यामुळे आमचं जीवन कसं झालं, निश्चिंत निर्गत हा चिंता केली. म्हणजे महाराज एवढंच झालं का? नाही, अजून माझ्या जीवनावर 6 परिणाम आहेत, त्याच्यातले 2 परिणाम अभंगाच्या दुसऱ्या चरणात
मनाची धाव संपली. का मनाची धाव संपली? कारण मनाला गोड लागतं. या मनाचे एकनिके जो देखील गोडीच्या ठाया सुखे, आणि जगात तुझे पायी सुख सर्व आहे. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, असा गोड परमात्मा मिळाल्यामुळे आता कोठे धावे मन, तुझे चरण देखील या. मनाची धाव संपली. आणि अजून काय झालं? इंद्रियांचे समाधान. एवढाच मुद्दा सांगतो, पुढे जातो. इंद्रियाचं समाधान नाही, इंद्रियांचे. कारण का? व्यवहारातला विषय, एक विषय एकाच इंद्रियाचं समाधान करू शकतो. स्पर्श विषय त्वचेचं समाधान करू शकतो, डोळ्याचं नाही. रूप विषय डोळ्याचं समाधान करू शकतो, पण कानाचं नाही. मग ऐका, परमात्मा असा सर्व इंद्रियाचं समाधान करतो. सगळ्यात सोपं उदाहरण आहे आपल्याकडे. ए बाळा, हे काय? म्हटलं पेढा म्हणतो. काय बाळा? गुळ. मला सांग, हा गुळ जर डोळ्यात घातलं तर काय होईल? तुम्ही सांगा रे. जात नाही? इकडे कसा जात नाही बघतो. हा गुळ जर असं डोळ्यात घातलं तर काय होईल बाळा? जाते रे, पण होईल काय? डोळा फुटत है ना. हा गुळ जर कानात घातला तर काय होईल? कानात ऐकायला येणार नाही. हा गुळ जर असा त्वचेवर घासलं तर काय होईल? गुळ जर जातवान असला तर साल्ट काढे, जातवान गुळही असतो, नाहीतर शरीर चिकट करी. बरोबर, पण सुख नाही देणार त्वचेला. हा गुळ जर नाकात घातला तर काय होईल? पोरग म्हणते खरट होईल. काय हुशार हो, खरट होईल. पोरले हुशार असतात. एका गावात मी म्हणलो, बाबा राजहंस आहे ना, राजहंस त्याच्यामध्ये ताकद आहे. त्याच्यासमोर दूध आणि पाणी जर एका जागी केलं तर राजहंस दूध वेगळं करतो आणि पाणी वेगळं करतो. एक पोरग म्हणलं, महाराज आमच्यात बी ताकद आहे. तुमच्यात कशी ताकद आहे? म्हणजे आम्ही जर दूध पिलं तर दूध शरीराला मिळतं, पाणी लगे वाटून निघून जातो. पोरं हुशार असतात, तेवढं मला सांगायचं. जाऊ दे, ऐका. हा गुळ आहे दादा. हा गुळ किती गोड असला तर याचं सुख डोळ्याला नाही, या गुळाचं सुख कानाला नाही, या गुळाचं सुख नाकाला नाही, या गुळाचं सुख त्वचेला नाही. या गुळाचं सुख फक्त एक आहे. या गुळात ताकद आहे समाधान करण्याची, फक्त जिव्हेचं, बाकीच्याच नाही. पण माझा परमात्मा पहा, त्याचं रूप पहा, डोळ्याचं समाधान. त्याचे गुण ऐका, कानाचं समाधान. त्याचं नाव घ्या, रचनेचं समाधान. त्याचे चरण संवाहन करा, त्वचेचं समाधान. त्याच्या चरणावरच्या तुळशीचा वास घ्या, नाकाचं समाधान. पण इंद्रियांचे समाधान. ज्ञानोपाराचा एक विषय सांगतो, थांबतो. विचार काय, एक माणूस गावी आला. बायकोला म्हणला, अगं 7 दिवस झाले कसं तरी जेवण होतं, मला भूक लागली, सुंदर अशी आमटी कर, वरण कर. आमटी शब्द कळतो ना, आमटी कर, वरण कर, डाळ कर, काय असेल ती, कालवण कर. तिने एवढं सुंदर केलं. तेल टाकलं, जिरे मोहरी टाकली, हिंगाची फोडणी दिली, हिंग वगैरे टाकलं. कांदा लसूण चालतो का? लवकर सांगा, नाही तर फोडणी करपून जाईल. कांदा लसूण टाकला, खोबरं वगैरे वाटून, मसाला टाकून अशी सुंदर आमटी केली. आणि नवऱ्याला आवाज दिला, अहो इकडे या. म्हणजे काय? तिला ते आमटीचं पातेलं उजव्या हातात घेतलं, डाव्या हातात ते रॉकेल भरायचं. काय म्हणतात तुमच्याकडे? चाड, नरसाड, शिपलं. तुमच्याकडे काय शब्द? चाड. ते चाड घेतलं, म्हणजे अहो इकडे या, झोपा लवकर. तुम्हाला का तोंडाला आमटी खाल्ली तरी 1-2 वाट्या खाल, तुमच्या कानात होते. ज्ञानोपाराय म्हणतात, अगं किती चांगली आमटी झाली, ती कानात भरता येते का? त्याचं समाधान कानाला होईल का? करुणी रस सोय बरवी, ती कानी केवी भरावी नाही. मग काय, विषयामध्ये कदाचित ताकद एका इंद्रियाचं समाधान करण्याची, पण हा परमात्मा हातात आल्यामुळे सर्व इंद्रियांचं समाधान झालं. एक अभंग म्हणतो, ऐका. पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळियाची भूक नवजे माझ्या, जिवे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत जयास पिके पुढे, श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध, गेले भेदाभेद निवारुनी, महामळे मन होते जे गादले, शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे. महाराजांना विचारले, झालं कसं? तुकाराम महाराज म्हणले, तुका म्हणे माझ्या जीवाचे जीवन विठ्ठल निधान सापडले, सापडला हाती इंद्रियांचे समाधान झालं. अजून काय झालं? सांडियला हेवा अवघा संचिताचा ठेवा. आता आम्हाला कोणाचाच हेवा वाटत नाही. माणसाला प्राप्त सुखापेक्षा उच्च सुख पाहिले की हेवा वाटतो. आमदाराला खासदाराचा, खासदाराला मंत्र्याचा, मंत्र्याला पंतप्रधानाचा, पंतप्रधानाला इंद्राचा, इंद्राचा ब्रह्मदेवाचा हेवा वाटतो. पण आता आमच्या जीवनात कोणाचाच हेवा आम्हाला वाटत नाही. कारण का? जगामधलं सर्वात उंच पद, उंच देवाचे चरण,
सर्वात उंच परमात्मा आहे आणि त्या उंचीवर आम्ही गेल्यामुळे आता सगळी तुका म्हणे आता लाभ नाही या परता, याच्या पुढचा लाभ नाही, तर आम्हाला हेवा वाटेलच कोणाचा. उलट नाही, महाराज म्हणतात आम्हाला भक्ती सुख एवढं प्राप्त आहे, जया भक्तीची येतुली प्राप्ती कैवल्या ते सर्प होते बोलते. आता त्या मोक्षाचाही हेवा वाटत नाही. हो, मोक्षाची निदैवा कोण जाण त्याची इच्छा नाही. ज्ञान तुकोबाराचे एकच वचन सांगतो, आम्हाला कोणाचा हेवा वाटत नाही, फार तर लोकांना आमचा हेवा वाटतो. भाग्य माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा, केला ऋणी नारायण नवे क्षण वेगळा. त्याच्यातलं तिसरं चरण काय? नाही, सर्वात महत्वपूर्ण माझे हिरोनी नेते कोण, मनी भक्तीची आवडी हेवा व्हावी ऐशी जोडी. आम्हाला जोडी कोणती? लोकांना त्याचा हेवा वाटावा, लोकांना प्रश्न पडावा, खायला काही नाही तरी हा बाबा आनंदाचे लाडू कसे खातो, कोणाचा हेवा वाटत नाही. अवघा संचिताचा ठेवा सांडला, संचिताचा ठेवा सांडला म्हणजे काय झालं? आता आम्हाला प्रारब्ध आपण माफ करा, ज्ञानातली सर्व कर्म आम्ही भस्मसात करू ते तथा आमचं संचित जळून गेलं. उदासीन वृत्तीने कर्म करतो म्हणून क्रियमान लागत नाही, आता क्रियमानही लागत नाही आणि एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला, सर्व कर्माचा सांडियला. मग महाराज आता जीवन एवढं कृतकृत्य झालं, अजून काय झालं? महाराज म्हणतात तो कामने काम, अंतःकरणातला काम निरसोनिया गेला. गेला नाही इथं अध्यावृत घ्या, अंतःकरणातला काम गेला. काम शब्दाचा अर्थ काय? इदम मेस्यात इदम मेस्यात इति इच्छा काम शब्दिता. हे मला पाहिजे, हे मला पाहिजे अशी इच्छा वारंवार होणं म्हणजेच काम इच्छा. एक अर्थाने आमच्या अंतःकरणातला सर्व कामना गेली आणि मग आता राहिलेल्या काळात काय करणार? महाराज मध्ये काही नाही, आता एकच मना अंतःकरणात ज्याची आवड आहे त्याचंच नाव घेत राहणार. विडोबा निरसोनिया घेतो ना. आता काम सुद्धा निरसला गेला, कामनाही गेल्या आणि आता मी नाम घेणार. एकच कोटी सांगतो आणि थांबतो. कोटी काय? ज्याला नामचिंतन करताना आळस येतो समजावा तो पामर आहे. ज्याच्या नाम साधनेमध्ये काम शिरलेला आहे ओळखून जावं तो विषयी आहे. ज्याला नामस्मरणा करता सायास आहे तो जिज्ञासू आहे. नाम बद्दल ज्याचं जीवन अनन्य आहे तो मुक्त आहे आणि नाम हेच ज्याचा स्वभाव आहे तो संत आहे. म्हणून महात्म्याचा स्वभाव असतं नाम साधना. त्याला म्हणावं लागत नाही माझ्या विठोबाचे नाम 8 तास उच्चारा, 8 तास साधका करताय. त्याचा स्वभाव बनलेला असतो नाम. कसा स्वभाव असतो? पारमार्थिक त्यालाच म्हणावं ज्याला परमार्थाच्या नावाचा स्वभावता आवड आहे. एक छोटस उदाहरण सांगतो. एक साधू होते. कोण साधू काय केले सांगता येत नाही. भक्तमाल मध्ये आलेली कथा आहे, मी राजेंद्र दासजीच्या मुखातून ऐकली. फार गोड कथा आहे. कोणी भक्त मांस विकू शकतो, कोणी भक्त खुरपू शकतो. तसा एक भक्त होते, मात्र ते करायचे चोऱ्या. चोऱ्या करणार कुठं भक्त असतो का? ऐका, हो असं काही नाही, काही करू शकतात भक्त, काही करू शकतात. चोर सुद्धा भक्त असू शकतात. आता जरा उदासीन विचार मांडू का? मांडतो तुमच्या समोर. या कार्तिकीत आळंदीला मी सिद्ध भेटात कीर्तन केलं. बाजूला एक सप्ताह चालू होता आणि त्या लोकांनी विचारलं तुमचं पारायण चालू आहे, फक्त करण्याचा आवाज कमी करा, आम्हाला कीर्तनाचा आनंद लुटू द्या. काय तुमचं कीर्तन आमचा का तमाशाच आहे का? तरी 2 करणेकडून आवाज वाढवला. 2 करणेकडून कीर्तनाकडे 2 करणे केले, आवाज वाढवला. आम्हीच आपलं तासभर कीर्तन केलं आणि आम्ही पुढे गेलो. पुढे ऐका, एक घटना माझ्या जीवनात अशी घडली. आम्ही पंढरपूर ते कराड पायी दिंडीमध्ये चालत होतो आणि आमचा मुक्काम दिगंचीला पडला. आमचा मुक्काम त्याच्याच बाजूला एक तमाशा आला, मंगलाबाई बनसोडेचा. म्हणजे त्या भागात एक तमासगिरीन बाई आहे. नेमकी ती माळ करीन पण तिने आमच्या गुरुच्या हाताने माळ घातलेली तमासगिरीन बाई. तात्या गेलं ते तमाशा पाहिला. ती बायल्याबरोबर तमासगिरीन बाईला कळालं तात्या आले म्हणून ते दर्शनाला आले तात्याचं तमासगिरी. तात्याने डोक्यावर आणून घेतलं, मंगलाबाई तू इथं कशाला आली? आम्ही दिवसभर चाललो थकलो, आता तुझा आम्हाला कार झोपू देईल का? ती म्हणली तात्या मी कार्यक्रम तर करणार
पण तुमच्या वारकऱ्यांना एवढा जरी त्रास झाला तर मी माझा तंबू उपटून लगेच जाणार, कार्यक्रम बंद करून. आणि झालं ना तसं. त्या बाईचा कसलाच त्रास झाला नाही मला. त्या बाईनं असे करणे आतल्या आत केले, आम्हाला बिलकुल आवाज नाही आला. दिंडीतले काही लोक तिकडे गेले, काही लोकांना ते राहवलं नाही, काही लोक गेले, पण त्या बाईने एवढा सुद्धा आवाज येऊ दिला नाही. आणि कार्यक्रम करून कधी गेले आम्हाला कळालं नाही. आम्ही 4ला दिंडीला उठलो तो सगळं सुपरात साथ. आणि मग मला त्या दिवशी प्रश्न पडला, वृत्ती कोणाची होती. मी बोललो सुरुवातीला उदास विचार मांडलाय, फार उदास विचार मांडलेला आहे. मग असं नाही कोणत्या क्षेत्रात चांगली माणसं असतील सांगता येत नाही, प्रत्येक क्षेत्रात चांगले असू शकतात. तसा महात्मा होता पण चोरी करत होता. जो वेळ संपली माझी, चोरी करत. पण तो चोर लुटायचा कोणाला, लुटायचा कोणाला? तो कोणताही पांतस्त निघाला की त्याच्या पाठीमागे 100 पावलं चालायचं तो महात्मा. आणि या 100 पावलाच्या एकदा तरी देवाचं नाम किंवा देवाच्या संबंधानं चर्चा जर माणसाच्या तोंडात आली नाही की ते त्यांना जाऊन लुटायचे. आणि 100 पावलाच्या जर एकदा जरी देवाची चिंतन किंवा चर्चा आली की तो महात्मा दर्शन घेऊन मागे जायचं. असं का? त्या महात्म्यांचं म्हणणं असं होतं, ज्याचे 100 पावलं देवाच्या चिंतना वाचून जातात तो माणूसच नाही. हो. आणि महात्मा असा असतो त्याचे 100 काय, 1 पाऊल सुद्धा चिंतना वाचून पडत नाही. पण महात्म्याचा स्वभाव बनलेला असतो नाम साधना. म्हणून महाराज म्हणतात आमचा आता स्वभाव बनला, म्हणून आता आम्ही सर्व कामनेचा त्याग करून एकच करणार. काय करणार? विठ्ठल 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 सर्व कामना त्यागून कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ अशा अवस्थेवर आम्ही आलो. पण सर्व कामना त्यागून त्याचं नाम घेत राहणार. म्हणजे काय, चिंतन संपलंय, फक्त अभंग लक्षात यावा म्हणून एक सूत्र सांगतो आणि थांबतो. महाराजांना काय सापडला जातात, कुणी सांग? हातात काय सापडलं महाराजांना? आज गुळाचा खडा. लाजू नका. आता कोणातरी हरिभो आपलं हे कोणतरी म्हणलं परमात्मा, पण ते लाजायला लागले. काय सापडले? अरे उत्तर दिलं, कॉप्या घेतल्या तरी लेत जा ना. काय सापडले? देव सापडलाय, परमात्मा सापडला. काय काय परिणाम झाले? मनात जीवन चिंता रहित झालं, मनाची धाव संपली, इंद्रियाचं समाधान झालं, कोणाचाच हेवा वाटत नाही. हो, सर्व कर्म जळून गेली आणि जीवन कामना रहित झालं. हे 6 परिणाम परमात्मा सापडल्यावर झाले आणि जीवन नाम साधना रत झालं. हा परिणाम म्हणून आहे, तो स्वभाव म्हणून हा एक परिणाम झाला असं म्हणू. आपल्या बाबतीत, साधूच्या बाबतीत तो स्वभाव आहे. हे परिणाम आमच्या जीवनात झाले. प्रभू करो आमच्या जीवनामध्ये चांगला संकल्प होऊन, चांगली साधना घडून, परमात्मा सापडून आमच्या जीवनातील 6 परिणाम व्हावे अशी संतांच्या चरणी प्रार्थना करू. ज्ञानेश्वर संपलेला आहे. सर्व ग्रामस्थ मंडळी मोठ्या प्रेमाने, मोठ्या श्रद्धेने हे 50 वर्ष झालं कार्य करतात. आनंदाची गोष्ट आहे.
कारण या सप्ताहाची जडणघडण करत असताना परमश्रद्धेय स्वानंद सुखनिवासी रामचंद्रजी बाबा नागपूरकर, परमपूज्य गुरुवर्य अमृत बाबाजी अशा थोरथोर महात्म्यांनी याची मुहूर्त मेढ केलेली आहे. गावातील थोरथोर दिग्गज मंडळींनी जे श्रीमंत आहेत, परमार्थाला अनन्य आहेत, अशा मंडळींनी सहकार्य करून हे कार्य इथपर्यंत आलेलं आहे. हे कार्य पुढेही चालणारे वादच नाही. आपल्या भागामध्ये नामधारक भरपूर आहेत, अवलिया साधू भरपूर आहेत. विदर्भ, मराठवाडा, उभ्या महाराष्ट्रात म्हटलं जातं वारकरी संप्रदायाचं सगळ्यात मोठं योगदान मराठवाडा आणि विदर्भ या भागाचे, कारण खूप मंडळी इकडे आहेत. या भागामध्ये अमृतबाजी अशी थोरथोर महात्मे झाली. त्यांनी लोकांना नामसाधना करण्याकरता प्रवृत्त केलं. केवळ प्रवृत्त केलं असं नाही, त्यांनी केलंही. अमृतबाजी बद्दल मी असं ऐकलंय, एकादशीला त्यांचं मौन असायचं आणि लोक भेटायला आल्यावर नामचिंतन घडत नाही म्हणून संडास मध्ये जाऊन बसायचे म्हणतात, बाथरूम मध्ये बसायचे, असं मी थोरांच्या मुखातून ऐकलंय. मात्र जीवन चिंतन करण्यात घालवायचे, कायम चिंतन करायचे. गुरुवर्य बोधेबाबत गुरुवर्य तात्यांनी एक अनुभव सांगितला. एका सोमवारी अमृतबाजींना भेटायला तात्या गेले. अमृतबाजी तात्यांना फार गोड बोलायचे, सगळ्यांनाच गोड बोलायचे, तात्यांनाही गोड बोलायचे. तात्यांना जेव्हा भेटायला गेले तेव्हा अमृतबाजीचा चेहरा असा. तात्याने 3दा दर्शन घेतलं, पाहिलं नाही, हसले. तात्याला वाटलं माझं काही चुकलं की काय. तात्या निघून आले. दुसऱ्या दिवशी का बुवा माझ्याशी असं वागले, नेमकं माझं काय चुकलं हे विचारण्याकरता तात्या गेले. तर दुसऱ्या दिवशी बाजी फार आनंदानं बोलले. तात्याने विचारलं काल काय झालं होतं बाजी, माझं काही चुकलं होतं का. तसं नाही मी तात्या, माझं मौन होतं. मग मौन बोलणं नाही, खुणवणं सुद्धा नाही. तर तू का म्हणे, ही घटना सांगतो. आम्ही डोंगरावर पारायण करत होतो, तुम्ही आले होते तिथे एकदा. आणि प्रमोद बुवा आपले ठाकरे, ते मुंबईचा एक पोरगा आला, त्याला बोलत होते की तो पोरगा म्हणायचा तुम्ही तर नेमकं काय करता. म्हणजे आम्ही पारायण करतो. तो पोरगा म्हणला आम्हाला इथं राहायची इच्छा आहे. प्रमोद बुवा म्हणजे यायचं, इथं मोदकरी असते, खायचं, राहायचं, पारायण करायचं. पण तिथे एक मौन धरलेले महात्मे होते, नाव नाही सांगा. मौन धरलेले महात्मे होते. त्यांचं म्हणणं काय होतं, प्रमोद बुवा तुम्ही स्वतःच्या मनाने यांना निर्णय देऊ नका, वरी विश्वनाथ बाबा बसले त्यांना सांगा आधी. मग त्या महात्म्याने हे कसं सांगितलं आहे का, जिता मित्र प्रमोदन हा तुम्ही विश्वनाथ पुसावेसी हेची वाटे. जिता मित्र प्रमोदन हा तुम्ही विश्वनाथ पुसावेसी हेची वाटे. पण बुवाजींचं मौन एवढं साधं सरळ जीवन होतं, खाना खुणाने बोलायचे नाही, एवढ्या चिंतनामध्ये राहायचे. बुवाजींची वाणी किती गोड होती. मामासाहेबांनी म्हणावं जसं नाव अमृत तशी वाणी सुद्धा अमृतासारखी. आणि ज्यांचं जीवन घडलं रामचंद्र बुवाजी सोबत, रामचंद्र बाबांनी सुद्धा एक पहा तुम्ही, एक विदर्भातला माणूस पण उभा महाराष्ट्र गाजवला त्या काळात. आता सारखं दळणवळण, फेसबुक नव्हतं, व्हॉट्सअप नव्हतं त्या काळात, सोशल मीडिया किंवा कोणती प्रसार माध्यम त्या काळात एवढी संपन्न नव्हती. पण एक विदर्भातला महात्मा उभा महाराष्ट्राला त्याने त्या काळात वेध लावलं. एवढी कीर्तनाची गोडी, एवढी भजनाची गोडी, आणि अशा महात्म्यांनी जडणघडण या उत्सवाची केली. मला सांगितलं आल्यावर पाटलांनी की मामासाहेबांची सुद्धा या ठिकाणी कीर्तन झाली. गेली 50 वर्षांनी मोठ्या डामडौलामध्ये कार्य करतायत. पुढे या भागामध्ये नामसाधनेच्या बाबतीत आमचे गावंडे ताते असतील, आमचे अरू महाराज असतील, यांनी एक विठ्ठल परिवार स्थापन करून त्यांनीच चालू केलेलं जे लावलेलं रोपट आहे, गुरुच्या महात्म्याने लावलेलं रोपट आहे, त्याचा वेल मांडवाकडे नेण्याचा हे सुंदर प्रयत्न करतात. गावोगावी विठ्ठल परिवाराची ग्रुप जमा करणं, त्यांच्याकडून नामसाधना करून घेणं असं घडत आलेलं आहे. आता बोरीला त्याच विठ्ठल परिवाराचा रौप्य महोत्सवी सप्ताह फार भव्य दिव्य प्रमाणामध्ये 13 मार्च ते 20 मार्च या कालावधीमध्ये होणार आहे. सगळ्या चर्चा सगळी मंडळी करणार आहेत. पण मी सांगतो आज बोरीची मंडळी आलेली आहे. फार मोठा भक्ती उत्सव आहे. म्हणजे काय, नाम साधनेला 25 वर्ष झाली. किती कोटी नाम झाला असेल कोणास ठाऊक. त्याचा परिपाक म्हणजे हा उत्सव होणार आहे. आणि नक्कीच मला तरी वाटतं हा उत्सव नक्कीच नेत्रदीप असा उत्सव होणार आहे. त्या उत्सवाचा सर्वांनी लाभ घ्यावा. तन मन धनाने आपण त्या कार्यालाही सहकार्य करावं. ग्रामस्थ मंडळी हे 50 वर्ष कार्य करतात, म्हणून मला असं वाटतं या उत्सवाचे 50वे वर्ष सगळ्यांचं भाग्य असं लाभावं. सर्वांना याचा अमृत महोत्सव पाहण्याचं भाग्य लाभावं. वाजवान रोटाळ्या. जसं याचा अमृत महोत्सव पाहण्याचं भाग्य लाभलं, तसं या सप्ताहाची शताब्दी पाहण्याचं भाग्य आम्हाला लाभावं.
याचं शताब्दी महोत्सव पाहण्याचं भाग्य लाभावं आणि शताब्दी महोत्सवात सुद्धा दुसऱ्या दिवसाचं कीर्तन माझच व्हावं बा. म्हणजे काय आपलं प्रेम टिकावं एवढंच आहे, असं काही नाही. मी विनोदानं म्हणायला जातो, लोकांना वाटतं पुढच्या वर्षी तारीख बुक केली, असलं काही नाही बाबा. रोज 4 जणाला नाही म्हणावं लागतं, असं काही नाही. फक्त एक परमार्थ टिकावा. बाजीनं लावलेल्या रोप्याची शताब्दी पाहण्याचं भाग्य सर्वांना लाभावं अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. उपस्थित सर्व भाविक सज्जन, गायक, वादक, कीर्तनकार, प्रवचनकार, सर्व महाराज मंडळी, फार मोठी मोठी आमचे शिवशंकर महाराज, भाकरे पाटील, बकाल महाराज, चंद्रकांत महाराज, आमचे काका महाराज, सर्व मंडळी, आमचे सहदेव महाराज, ही सगळी मंडळी इथे उपस्थित आहेत. सर्वांविषयी सद्भाव व्यक्त करतो, सर्वांचे आभार मानतो, तुम्हा सर्व श्रोत्यांचे आभार मानतो. एवढे शांत श्रोते या वर्षात मला भेटले नाही दादा. काय गोड श्रोते आहेत, बिचारे हलत नाहीत, डुलत नाहीत, टाळी वाजवायच्या भानगडीत पडत नाहीत. त्यांना वाटतं उगाच टाळी वाजवली तर शांततेचा भंग होईल, पण आता शांततेचा भंग होऊ द्या. तुमचेही आभार मानतो आणि तुमच्यापेक्षा या माता मौल्यांचे आभार मानतो देवा. खरंच ह्या माता मौल्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहे. कारण तुम्ही साधा विचार करा दादा, एवढ्या बाया 2 तास शांत बसले. पण त्यांचे आभार, सर्वांचे आभार मानून सेवेला पूर्ण विराम. एकदा सर्वांनी टाळी वाजवायची, मुखात थांबा ना, झालं ना, तुकोबरायचं, नामचिंतन करायचे, गायक लोकांची माफी मागून जय विठ्ठल करतो. कारण 10 मिनिटं जास्त झाले, बोलत गेलो तर ढसाळ गेलो, मला पुढेही जायचंय. म्हणून आता वाणीला पूर्ण विराम देतो. सर्वांनी हाताने टाळी वाजवा. सुरू. अशा भुईमुगाच्या शेंगा पाखडल्या एका तालात. तुकाराम 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 धन्यवाद. विठ्ठल यावर्षी सप्ताहाचा सुवर्ण महोत्सव असल्यामुळे या आपल्या सप्ताहामध्ये जी कीर्तनकार मंडळी उपस्थित पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञाने